नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या या YouTube चॅनलला। मित्रांनो, आपण तिसरा पाठ आज चालू करतोय ITPच्या संदर्भात। अपडेटेड जो पाठ आलाय त्याबद्दलचा जो फायनल आणि लास्ट पार्ट असेल तो आजचा असेल। यामध्ये सिंपल काही ट्रिक्स आहेत, काही इम्पॉर्टंट गोष्टी असतील ज्या तुम्हाला प्रॉपर स्टडी करायच्या आहेत किंवा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, जेणेकरून एग्जाम पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा एग्जाम मध्ये जर का अशा गोष्टी विचारल्या तर तुम्हाला त्या कायम लक्षात राहायला पाहिजे। याच पॉइंट ऑफ व्ह्यूने हा थर्ड पार्ट ITPचा चालू करतोय। याआधीही तुमच्या बऱ्याचशा कमेंट्स, लाईक्स किंवा मेसेजेस, स्पेशली मला व्हॉट्सअपवर बरेचसे मेसेजेस आले या ITPच्या टेस्ट किंवा ITPच्या सिरीजला घेऊन की कंप्लीट करणार आहे की नाही। तर क्लिअर सांगतोय की आजचा हा लास्ट पार्ट असेल ज्यामध्ये फक्त अपडेटेड पार्ट आपण चेंज करतोय किंवा त्याबद्दलच आपण स्टडी करतोय आणि तोच या पर्टिक्युलर सिरीज मध्ये संपवणार आहे। त्यासोबतच PYQ ची सिरीज जी आहे, पेपर 2018, 2022 ते आधी 2013 हे जे काही PYQ सिरीज आहे, ATP, ADTP या सगळ्यांच्या PYQ सिरीज तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवर मिळतील। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि काही सजेशन्स असतील, काही इश्यू असतील तर कमेंट सुद्धा करा। क्लियर? तर मित्रांनो, आजचा जो पाठ आपण चालू करतोय तो ITPचा थर्ड पार्ट, ज्यामध्ये आपण लास्ट चॅप्टर मध्ये मास्टर लेआउट प्लान, अप्रूव्हल टू द मास्टर प्लान स्टडी केलं होतं, अप्रूव्हल टू द बिल्डिंग प्लान स्टडी केलं होतं, अप्रूव्हल टू द बिल्डिंग प्लानच्या ज्या काही कंडिशन होत्या त्या बघितल्या, प्लॅनिंग कन्सिडरेशन मध्ये परमिसिबिलिटी इन रिस्पेक्ट ऑफ झोनिंग बघितलं होतं, त्यानंतर परमिसिबल FSI आपण स्टडी केला होता। यासोबतच आजचा जो पार्ट आहे हा आहे पब्लिक असेंब्ली फॅसिलिटी। आता ITPच्या अंतर्गत ज्या वेळेला पब्लिक असेंब्ली फॅसिलिटी ही तुम्हाला रिझर्व करायची असेल किंवा इन द केस ऑफ पब्लिक असेंब्ली फॅसिलिटी जर का बघितलं, टाउन हॉल किंवा ऑडिटोरियम इन्क्लुडिंग लायब्ररी वगैरे सारखे जर पार्ट असेल तर हा क्रायटेरिया आधीच्या ITP मध्ये म्हणजेच काय आधी जो काही पार्ट होता त्यामध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीत याला दाखवल्या गेलं होतं। आता या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये जो आधीचा पार्ट होता ज्यामध्ये इथे त्यांनी हा जो आता 40 हेक्टरचा जो पार्ट आहे मित्रांनो, यामध्ये त्यांनी 100 हेक्टर असं दाखवलेलं होतं। यामध्ये त्यांनी 100 हेक्टर दाखवलं होतं, इथे 100 to 200 दाखवलेलं होतं आणि इकडे मोर दॅन 200 असं दाखवलेलं होतं। सोबत मिनिमम जो एरिया रिक्वायर्ड होता हा आधीच्या केस मध्ये 500 स्क्वेअर मीटर होता आणि मिनिमम बिल्टअप एरिया सुद्धा 500 स्क्वेअर मीटरच होता। आताच या पर्टिक्युलर नवीन अमेंडमेंट नुसार सिंपल कंडिशन आहे की पहिली जी केस आहे, जर का मास्टर लेआउट प्लान मध्ये जर का एरिया हा 40 हेक्टर असेल किंवा 40 हेक्टर पर्यंत जर का असेल तर मिनिमम एरिया रिक्वायर्ड कमीत कमी 0.4 हेक्टर म्हणजे 4000 स्क्वेअर मीटर, 4000 स्क्वेअर मीटर और 0.4 हेक्टर एवढं तुम्हाला सोडणं कंपल्सरी आहे, ज्यावर मिनिमम बिल्टअप एरिया हा 5000 स्क्वेअर मीटर असायला पाहिजे। लक्षात घ्या की ऑडिटोरियम किंवा टाउन हॉल किंवा असेंब्ली बिल्डिंग फॅसिलिटी ज्या असेल त्यासाठी जो रिक्वायर्ड एरिया त्यांनी दिलेला आहे त्या पर्टिक्युलर केस मध्ये अप टू द 4 हेक्टर असेल तर त्यासाठी किंवा सॉरी अप टू 40 हेक्टर साठी असेल तर तुम्हाला मिनिमम 0.4 हेक्टर एवढी जागा सोडणं आहे आणि त्यावर मिनिमम 5000 स्क्वेअर मीटर म्हणजे 0.5 हेक्टर एवढं मिनिमम बिल्डअप एरिया तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचा आहे। सोबतच जर का मास्टर लेआउट प्लान एरिया हा 200 हेक्टर असेल किंवा 200 हेक्टर पर्यंत असेल, बघा काय सांगतोय, जर का मास्टर प्लान एरिया हा 200 हेक्टर असेल किंवा 200 पर्यंत असेल तर त्या केस मध्ये तुम्हाला मिनिमम एरिया हा 5000 स्क्वेअर मीटर किंवा 0.5 हेक्टर हा तुम्हाला एरिया सोडावा लागेल आणि ज्यावर मिनिमम बिल्टअप एरिया हा 5000 सोडणं किंवा बिल्टअप करणं गरजेचं आहे। लक्षात काय ठेवायचंय, इथे चेंजेस होते, आधी अप टू द 100 हेक्टर होतं, इकडे 100 to 200 होतं आणि मोर दॅन 200 होतं। ही कंडिशन होती। जिथे तुम्हाला 4000 दिसत आहे तिथे आधी 5000 होतं, त्याला रिप्लेस करून 4000 एवढंच केलेलं आहे। म्हणजे याच्या 10% म्हणायला काही हरकत नाही आपल्याला। क्लियर? चलो
पुढे काय म्हणतात, फॉर द मास्टर लेआउट एरिया मोर दॅन 200 हेक्टर टू बी इन्क्रीज प्रपोर्शनली with increasing in a master layout area and to be proposed at one or more location as per requirement. आणि याच पर्टिक्युलर प्रपोर्शनने हा जो 200 पेक्षा 200 हेक्टर साठीचा जो एरिया आहे तो प्रपोर्शनेटली वाढवला जाईल. आणि त्या पर्टिक्युलर केस मध्ये तिथे एक रिलॅक्सेशन ठेवल्या गेलं आहे की जसं मिनिमम जो एरिया असेंब्ली फॅसिलिटीसाठी दिला आहे हा एकाच ठिकाणी असायला पाहिजे, ऍट अ वन प्लेस ओनली, ऍट अ वन प्लेस, हा पण वन प्लेसवरच असायला पाहिजे. पण इथे रिलॅक्सेशन दिलं आहे डिफरंट प्लेसेसला ऍज पर द कन्व्हिनियंट, ऍज पर द कम्फर्ट किंवा त्या फ्लेक्झिबिलिटीला प्राधान्य देऊन तशा पद्धतीने असेंब्ली फॅसिलिटी प्रोव्हाइड करू शकता एक किंवा जास्त ठिकाणी, एक किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी अशा पद्धतीच्या असेंब्ली फॅसिलिटीज प्रोव्हाइड करू शकता. ही होती मित्रांनो पब्लिक असेंब्ली फॅसिलिटी टाउन हॉल आणि ऑडिटोरियम इन्क्लुडिंग लायब्ररीसाठी. पुढची कंडिशन आहे ती या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीसाठी. म्हणजेच काय, जर का आयटीपी तुम्ही घेत आहे किंवा आयटीपी साठी डिक्लेरेशन झालं असेल तर त्या केसमध्ये इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज म्हणजेच काय, ज्यामध्ये काही गोष्टी इन्क्लूड केल्या गेल्या आहे, जसं की मार्केट, मल्टीप्लेक्स, मॉल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी and information technology enabled services, IT and ITES, including sales, essential shopping, recreational centers, trade and commerce, education, hospital, non-polluting industries, service industries, entertainment, tourism, star category hotels, convention centers, gymnasium, social economic activities such as a workshop, hostel or autistic persons, challenged persons and a senior citizen except independent residential tenant as per the requirement. एवढ्या सगळ्या कॅटेगरीज ह्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज मध्ये मोडतील. आता यासाठी जी कंडिशन होती यामध्ये आधीच्या कंडिशन मध्ये दोन टाइपचे क्रायटेरिया टाकले होते, मिनिमम एरिया रिक्वायर्ड आणि मिनिमम एरिया बिल्टअप एरिया, असे दोन वेगवेगळे होते. त्या पर्टिक्युलर अनुषंगाने या नवीन अमेंडमेंट मध्ये फक्त एकच कंडिशन ठेवल्या गेली आहे, ती सिंपल म्हणजे काय, जर का एखाद्या मास्टर लेआउटचा एरिया हा 40 हेक्टर पर्यंत असेल मित्रांनो तर त्यासाठी मिनिमम एरिया रिक्वायर्ड 8000 किंवा 0.8 हेक्टर एवढं तुम्हाला देणं कंपल्सरी आहे. आणि जर का तो एरिया 40 हेक्टर पेक्षा जास्त येत असेल तर तो प्रपोर्शनेटली त्या पद्धतीने इन्क्रीज केला जाईल आणि तशा पद्धतीच्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज ची जी काही रिझर्व जागा असेल ती एक किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी ती स्प्रेड केल्या जाऊ शकते ऍज पर द कन्व्हिनियंट अँड कम्फर्ट ऑफ दॅट आयटीपी च्या बेसिसवर. अशा पद्धतीने इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज साठी रिझर्वेशन सोडावं लागतं, जे की मास्टर लेआउट प्लॅन एरिया हा जर का 40 हेक्टर पर्यंत असेल तर 0.8 हेक्टर म्हणजेच 8000 स्क्वेअर मीटर एवढी जागा इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी फॅसिलिटीज साठी तुम्हाला सोडणं गरजेचं आहे. आणि सोबत जर का मास्टर लेआउट प्लॅन एरिया हा 40 हेक्टर पेक्षा जास्त जर का येत असेल तर त्या केसमध्ये ती प्रपोर्शनेटली तुम्हाला ती जागा सोडावी लागेल. म्हणजे ऑब्विसली जसं जसं वाढत जाईल 40, 80, 100, 120 वगैरे त्या पद्धतीने त्याला प्रपोर्शनेटली वाढवत जाईल. आणि त्या पद्धतीत किंवा त्या 40 हेक्टर पेक्षा जास्त लँडसाठी एक प्रावधान यामध्ये करून ठेवला आहे की जो काही इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी प्लेस आहे ती डिफरंट ठिकाणी किंवा डिफरंट प्लेसला सुद्धा तुम्ही प्रोव्हाइड करू शकता, एकाच ठिकाणी प्रोव्हाइड करणं गरजेचं नाही. हे होतं मित्रांनो इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आणि पब्लिक असेंब्ली फॅसिलिटी. ह्या दोन्ही गोष्टी आपल्या आधीच्याच कंडिशन मध्ये मोडतात. म्हणजेच काय, अप्रुव्हल टू द बिल्डिंग प्लॅनच्या अंतर्गत जो काही कंडिशन येतं किंवा प्लॅनिंग कन्सिडरेशनच्या पार्ट मध्ये ह्या कंडिशन्स येतात. यानंतर याच पर्टिक्युलर कॅटेगरी अंतर्गत अजून एक नवीन पार्ट जो आहे शेअर लोकल प्लॅनिंग ऑथॉरिटी, हा एक पार्ट नवीन पद्धतीने टाकला आहे किंवा अशा पद्धतीचा एक नवीन तुम्हाला फॉर्मॅट बघायला मिळेल जो की आधीच्या आयटीपी मध्ये नव्हता. किंवा हा एक नवीन पॉइंट आय थिंक सो जी किंवा एच नावाने नवीन एक इस्टॅब्लिश केलेला पॉइंट आहे हा पॉइंट शेअर ऑफ लोकल प्लॅनिंग ऑथॉरिटी. हे महत्वाचं आहे किंवा मला असं वाटतंय की एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे किंवा
लोकल किंवा त्या प्लॅनिंग ऑथॉरिटी शेअर किती असतात किंवा किती द्यावे लागतात. या पर्टिक्युलर केसमध्ये काही शेअर्स जे असेल आयटीपीच्या अंतर्गत हे लोकल किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटीचे असतात. साधारणतः 2% म्हणजेच 2% त्या पर्टिक्युलर ग्रॉस एरियाच्या, म्हणजेच काय, डीपी किंवा आरपी मध्ये जे रिझर्वेशन येत आहेत ते एक्सक्लूड करून, डीपीआरपी रोड एक्सक्लूड करून, रोड वाइडनिंग एक्सक्लूड करून जो एरिया उरतो त्या एरियाच्या 2% एवढा एरिया कोणत्याही पद्धतीचं मूल्य किंवा कोणत्याही पद्धतीची कॉस्ट अप्लाय न करता त्या पर्टिक्युलर ऑथॉरिटीला किंवा डेव्हलपमेंट कंडिशन मध्ये किंवा त्या लोकल ऑथॉरिटीला, प्लॅनिंग ऑथॉरिटीला सिटी लेवल फॅसिलिटीज म्हणून तुम्हाला देणं गरजेचं असते. बघा, शेअर ऑफ लोकल और प्लॅनिंग ऑथॉरिटी किती असणार, तर लक्षात ठेवायचं 2% आयटीपीच्या अंतर्गत लक्षात ठेवायचं. सिटी लेवल फॅसिलिटीसाठी तुम्हाला 2% एवढा एरिया तुम्हाला लोकल किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटीला विनामूल्य कोणत्याही पद्धतीची कॉस्ट अप्लाय न करता फ्री ऑफ कॉस्ट हे तुम्हाला देणं गरजेचं आहे. जर इन केस एखाद्या आयटीपीच्या अंतर्गत 2% ऑलरेडी दिला असेल तर हा क्लॉज तिथे अप्लिकेबल होणार नाही. The integration of integrated township project included in the local planning authority an area about 2% of a gross area after deducting area of development plan, regional plan reservation if any, excluding DP, RP road किंवा widening road, shall be earmarked and shall be hand over free of cost to the respective authority for the डेव्हलपमेंट ऑफ द सिटी लेवल फॅसिलिटीज साठी तुम्हाला तो एरिया देणं गरजेचं आहे. दुसरं, however this provision shall not be applicable to the 2% amenity space which is already hand over to the planning authority. जर का ती ऑलरेडी तुम्ही 2% दिलं असेल तर त्या केसमध्ये ही कंडिशन अप्लिकेबल होणार नाही. पुढे काय म्हणतात, फॉर डिटरमाइनिंग एलिजिबिलिटी ऑफ आयटीपी the above 2% area shall be considered in the area calculation. 2% पेक्षा जास्तीचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी जे काही कन्सिडरेशन असतील आयटीपीच्या अंतर्गत ते कन्सिडर केल्या जाईल आणि त्यानंतरच तो एरिया काढला जाईल. 2% हा एरिया देताना हिल टॉप, हिल स्लोप मधला एरिया काउंट केला जाणार नाही. This area shall not contain area under the hill slope and shall be accessible by major road. म्हणजेच काय, एरिया द्यायचाच आहे म्हणजे जो हिल स्लोप मधला देऊन द्यायचा तसंही आपल्याला तो सोडायचाच आहे असं चालणार नाही. तो हिल स्लोप मधला तो एरिया ऑथॉरिटीचे शेअर म्हणून पकडला जाणार नाही. The basic FSI of a such a 2% land shall be made available to the project proponent on remaining land of the ITP area. आता सर 2% शेअर जर का त्यांना दिले तर आपलं अजून नुकसान होणार, तर होणार नाही. त्या 2% ची जेवढी तुमची जागा आहे त्यावरचा जो बेसिक FSI आहे तुम्ही त्या आयटीपीच्या अंतर्गत वापरू शकता किंवा त्याला तिथे युटिलाइज करू शकता. म्हणजेच काय, तुम्हाला आयटीपीच्या अंतर्गतच, म्हणजे मग इथला FSI मी दुसरीकडे वापरणार का, बिलकुल नाही. तुम्हाला 2% जो काही तुम्ही डेव्हलपमेंट ऑफ द सिटी लेवल फॅसिलिटीसाठी जो काही शेअर लोकल किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटीला देत असणार त्या 2%च्या बदल्यात तुम्हाला जो एरिया तुम्ही शेअर म्हणून देताय 2%, अबाउट 2%, त्या केसमध्ये त्या जागेवरचा जोही FSI तुम्हाला आयटीपीच्या अंतर्गत वापरता येईल. म्हणजे तुमचं इथे पुन्हा कोणतंही नुकसान झालेलं नाही. तुमचा जर का लँड चालली तर त्याच्यावरचा जो FSI आहे किंवा तो ॲज इट इज जो FSI आहे तो तुम्हाला बेसिक FSI आयटीपी अंतर्गत दुसऱ्या ठिकाणी तुम्ही युटिलाइज करू शकता किंवा डेव्हलप्ड एरियावर सुद्धा तुम्ही आयटीपी मध्ये त्याला युटिलाइज करू शकता. आता हा FSI कसा युटिलाइज करायचा किंवा TDRच्या काय कंडिशन्स असतात हे आपण ऑलरेडी आपल्या UDCPR नॉर्म्स मध्ये प्रॉपरली स्टडी केले आहे विथ प्रॅक्टिकल कंडिशनने डायग्राम वगैरे काढून. त्यामुळे हे इझिली तुम्हाला लक्षात येईल.
ज्या लोकांना आधीच्या कंडिशन्स माहित नाही त्यांनी UDCPR चे तशा पद्धतीचे जे काही युट्यूबला व्हिडिओज अपलोड केले आहेत ते बघून घ्या. त्यावरनं तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की ग्रॉस एरिया कसा कॅल्क्युलेट केला जातो, हा एरिया कसा त्यावर लोड केला जातो. FSI TDR बद्दल तुम्हाला तशी माहिती तिथे मिळून जाईल. क्लिअर? हा होता मित्रांनो शेअर ऑफ लोकल प्लॅनिंग ऑथॉरिटी. नवीन पार्ट ऍड केला गेला होता ITPच्या अंतर्गत. यानंतर अजून एक पार्ट नवीन ITP मध्ये ऍड केलाय, अकोमोडेशन रिझर्वेशन. AR पॉलिसी ही ऑलरेडी आपण स्टडी केली होती आपल्या UDCPR मध्ये की AR काय आहे, अकोमोडेशन रिझर्वेशन. आता अकोमोडेशन रिझर्वेशन काय आहे किंवा त्या संदर्भात अकोमोडेशन रिझर्वेशन काय असतं, याच्या दोनच क्रायटेरिया तुम्ही लक्षात ठेवायचे. इम्पॉर्टंट आहे, IMP आहे ITPच्या संदर्भात, हा पण एक पॉइंट इम्पॉर्टंट आहे. याच्या दोनच क्रायटेरिया तुम्ही लक्षात ठेवायच्या. जो कोणता एरिया तुम्ही प्लॅनिंग ऑथॉरिटीला किंवा ऑथॉरिटीला रिस्पेक्टिव्ह ऑथॉरिटीला हँडओव्हर करता, त्या पर्टिक्युलर जागेच्या बदलात तुम्हाला AR दिला जातो किंवा अकोमोडेशन रिझर्वेशन दिलं जातं. या संपूर्ण कंडिशन मध्ये दोन कंडिशन लक्षात ठेवायचे. पहिली कंडिशन आहे मित्रांनो, इफ द एरिया ऑफ रिझर्वेशन, जर का रिझर्व एरिया, बघा मी काय सांगतोय प्रॉपर लक्षात घ्या. इफ द एरिया ऑफ रिझर्वेशन इज मोर दॅन 51% ऑफ द एरिया ऑफ मास्टर लेआउट प्लान. 100% जो एरिया आहे मास्टर लेआउट प्लानचा, 100% जो एरिया आहे मास्टर लेआउट प्लानचा. आता हा एरिया कोणता असणार आहे? ऑब्विसली जो की डिडक्ट केला जाईल, म्हणजे एक्सक्लुडिंग DP रोड, RP रोड, रोड वाइडनिंग असेल तर ते सोडून. RP नाही येणार, DP येणार फक्त, कारण AR हा आपण ऑथॉरिटीच्या अंतर्गत देतो. त्या केसमध्ये DP रोड किंवा रोड वाइडनिंग काढून जो काही मास्टर लेआउट प्लॅनवर एरिया उरतो त्याच्यामध्ये जर का रिझर्वेशन 51% जात असेल, तर 51% पेक्षा जास्त एरिया जात असेल त्या केसमध्ये कंडिशन म्हणजेच काय, मग प्रोजेक्ट प्रपोनंटला हा तर गेलाय ऑथॉरिटीला, बरोबर आहे ना. म्हणजे प्रोजेक्ट प्रपोनंटले 49च्या जवळपासच एरिया उरणार. प्रोजेक्ट प्रपोनंट जो आहे त्याच्याकडे फक्त 49च्या जवळपास एरिया उरणार. मग अशा केसमध्ये या रेग्युलेशनच्या अंतर्गत ही एक कठीण परिस्थिती मानल्या जाते आणि या परिस्थितीच्या अंतर्गत प्रोजेक्ट प्रपोनंटला कंपोजिट किंवा मिक्स बिल्डिंग साठी परमिशन दिली जाते. आणि अशा कठीण परिस्थितीत प्रोजेक्ट प्रपोनंटला कंपोजिट बिल्डिंगची परमिशन दिली जाते, ज्यामध्ये त्याला 20% एवढा प्रीमियम पे करावा लागेल आणि त्या जागेच्या जो काही अॅन्युअल स्टेटमेंट रेट असेल त्या रेटच्या बेसिसवर 20% एवढा प्रीमियम पे करून त्याला कंपोजिट बिल्डिंग उभी करण्यासाठी परमिशन दिली जाते किंवा तशा पद्धतीने त्याची तिथे सोय केली जाते. कधी जर का तो एरिया 51% पेक्षा जास्त असेल तर 20% एवढा प्रीमियम पे करून त्याला कंपोजिट बिल्डिंग साठी त्याला तशी परमिशन दिली जाते. कंपोजिट बिल्डिंग म्हणजे काय, आपण ऑलरेडी UDCPRच्या डेफिनेशन्स मध्ये प्रॉपरली स्टडी केलेलं आहे. क्लिअर? आता पण जर का हा झाला फर्स्ट क्रायटेरिया, बघा हा काय होता फर्स्ट क्रायटेरिया. सेकंड क्रायटेरिया अजून थोडा वेगळा आहे मित्रांनो. सेकंड क्रायटेरिया मध्ये काय म्हटलं, जर का हावेवर इफ द रिझर्वेशन एक्सक्लुडिंग DP रोड वाइडनिंग इज मोर दॅन 70%, तो जर का 70% पेक्षा जास्त असेल म्हणजे साधारणतः 30% पर्यंतच फक्त प्रोजेक्ट प्रपोनंटकडे राहणार. अशा केसमध्ये त्याला मिनिमम 10% पर्यंत प्रीमियम पे करायला लावून कंपोजिट बिल्डिंगची परमिशन दिली जाऊ शकते. बघा अकोमोडेशन रिझर्वेशन क्रायटेरिया काय सांगतोय, एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये जर का मास्टर लेआउट प्लान एरियाच्या ऑब्विसली एक्सक्लुडिंग DP रोड वाइडनिंग सोडून जो काही एरिया उरतो मास्टर लेआउट प्लान मध्ये त्याच्या 51% पेक्षा जास्त जर का रिझर्वेशन येत असतील
तर उरलेल्या जागेवर त्या प्रोजेक्ट प्रपोनंटला कंपोजिट बिल्डिंगची परमिशन दिली जाते 20% ASR एवढा प्रीमियम पे करून त्याला तशा पद्धतीची परमिशन दिली जाऊ शकते. जर का 70% पेक्षा जास्त एरिया जर का त्या पर्टिक्युलर रिझर्वेशन मध्ये जात असेल तर जवळपास 30% एवढाच एरिया फक्त त्या प्रोजेक्ट प्रपोनंट घेऊन त्या केसमध्ये 10% एवढा प्रीमियम पे करून त्याला कंपोजिट बिल्डिंगची परमिशन युजफुल केली जाते. आता एवढा एरिया गेल्यानंतर ऑब्व्हियसली त्याचा जो काही FSI आहे किंवा बेसिक FSI आहे हा त्याला बाकी रेस्ट ऑफ द जागेवर युटिलाइज करता येतो. फक्त कंडिशन एवढी असणार आहे की तो एरिया युटिलाइज करताना त्याने विदिन ITP तो वापरावा किंवा त्याच ITP मध्ये त्याने तो यूज करावा किंवा लोड करावा, ही एक कंडिशन असते. अशा पद्धतीने अकोमोडेशन किंवा एअर पॉलिसीचा एक रूल नवीन पद्धतीने ऍड केला आहे. याच्या पुढचे पण म्हणजे हा झाला A पॉइंट, B पॉइंट, C D पण आहे जे की आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाहीये, म्हणून हे 2 पॉइंट एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही लक्षात ठेवा. 100% एकतर अकोमोडेशन रिझर्वेशनवर किंवा शेअर ऑफ लोकल किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणजेच काय डेव्हलपमेंट ऑफ द सिटी लेवल फॅसिलिटीच्या बेसिसवर किती शेअर हे दिले जातात. तर लक्षात ठेवायचं 2% एवढे शेअर आफ्टर डिडक्टिंग द किंवा एक्सक्लुडिंग द DP, RP, रोड वाइडनिंग सोडून जो काही एरिया ग्रॉस एरिया उरतो त्याच्या 2% एवढा हा कोणत्याही पद्धतीची रक्कम न घेता आपण काय करतोय ते शेअर म्हणून लोकल किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटीला हँडओव्हर करतो आणि त्या 2%च्या बदल्यात जो काही FSI मिळेल, जो काही बेसिक FSI असेल तो तुम्ही विदिन ITP यूज करू शकता. हे 2 कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवायच्या या पर्टिक्युलर केसमध्ये. क्लिअर? यानंतर आहे मित्रांनो डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स. बघा डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स मध्ये काय सांगतात, DCR मध्ये एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचंय की या ऍक्ट मध्ये जे काही येत असेल किंवा जे काही रूल्स रेग्युलेशन्स लावले असेल, पण जर का RP आणि DP मध्ये टाइम वेळोवेळी जे काही नवीन पद्धतीने रूल्स रेग्युलेशन्स लागू होतील ते सुद्धा यामध्ये ऍड केले जातील. म्हणजे या UDCPR मध्ये जे काही कव्हर असेल किंवा नाही झालं असेल ते RPDP मध्ये ज्या वेळोवेळी नवीन कंडिशन्स किंवा अमेंडमेंट येतील ते इथे लागू होतील. सोबतच प्रोव्हिजन्स ऑफ मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट रिगार्डिंग द CRZ नोटिफिकेशन अमेंडेड फ्रॉम टाइम टू टाइम शॅल आल्सो बी अप्लिकेबल. म्हणजे CRZ च्या संदर्भात जर काही नवीन नियम जर काही वेळोवेळी येत असतील तर ते सुद्धा इथे लागू होतील. हाईट ऑफ द बिल्डिंग किंवा ITPच्या अंतर्गत येणाऱ्या बिल्डिंगच्या हाईटसाठी किंवा मॅक्झिमम हाईटच्या परमिशनसाठी UDCPR मध्ये कोणत्याही पद्धतीने हाईट किंवा मॅक्झिमम हाईटचा क्रायटेरिया किंवा क्लॉज दिलेला नाहीये. त्यासाठी तुम्हाला मॅक्झिमम हाईट जी काही परमिशन असेल ती तुम्हाला ऑथॉरिटी किंवा द मॅक्झिमम हाईट ऑफ द बिल्डिंग ॲज परमिटेड बाय द चीफ फायर ऑफिसर और अ डायरेक्टर महाराष्ट्र फायर सर्व्हिसेस shall be allowed subjected to the provision of Maharashtra Fire Prevention and Life Safety Measure Act 2006 and may be restriction imposed by the Chief Fire Officer. यांच्याकडनं तशा पद्धतीने तुम्हाला परमिशन घेऊन हाईट परमिट करून दिल्या जाईल. म्हणजे आधीच्या पण कंडिशन मध्ये कुठेही हाईटच्या संदर्भात क्लॉज दिलेला नाहीये किंवा एखादी हाईट रिस्ट्रिक्शन्स किंवा काही कंडिशन्स त्यांनी दिलेल्या नाहीये. हाईट परमिशन ही तुम्हाला चीफ फायर ऑफिसर किंवा डायरेक्टर ऑफ महाराष्ट्र फायर सर्व्हिसेस किंवा या पर्टिक्युलर केस मध्ये घ्यावं लागेल आणि ते लोक कोणाला रेफर करतील तर ते महाराष्ट्र फायर प्रिव्हेंशन अँड लाईफ सेफ्टी मेजर्स ऍक्ट 2006 अँड एनी रिस्ट्रिक्शन इम्पोज बाय द चीफ फायर ऑफिसर यांच्या बेसिसवर मॅक्झिमम हाईट ही परमिसिबल केली जाऊ शकते. सिंपल आहे, काहीच चेंज नाही. ज्यांनी जुना ITP केला असेल तेच रूल्स फक्त इथे आहे. फक्त काय एक नवीन कंडिशन अशी आली आहे की डायरेक्टर महाराष्ट्र फायर सर्व्हिस हा जो एक नवीन नाव आहे किंवा जो एक नवीन व्यक्ती तिथे ऍड केलाय तो आहे. आधी चीफ फायर ऑफिसरच होता, आता इथे एक नवीन ऍड केलेला आहे. एवढाच एक चेंज आहे. अदरवाइज ऍज इट इज किंवा आतापर्यंत DP किंवा डेव्हलपमेंट प्लॅन ही कंडिशन नव्हती, ती आता या पर्टिक्युलर क्लॉज मध्ये टाकण्यात आलेली आहे. क्लिअर? यानंतर डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स नंतर येतो मित्रांनो लायबिलिटी ऑफ प्रोजेक्ट प्रपोनंट. प्रोजेक्ट प्रपोनंटच्या लायबिलिटीज काय असतात? तर सिंपल आहे, ज्या आधीच्या केसमध्ये लायबिलिटीज होत्या जवळपास त्याच आहे. फक्त काय कंडिशन आहे
काही जे क्रायटेरिया आहे, कारण इथे आता काय झालंय की आपण आरपी पण घेतला आणि डीपी पण इन्क्लूड केला, त्यामुळे काय झालंय, द डेव्हलपमेंट प्लान, रिजनल प्लान, रिझर्वेशन ॲज द केस मे बी which are included in ITP shall be developed and hand over by the project proponent to the concerned authority for the use of general public in lieu of TDI as per the regulation accommodation reservation. Such reservation may be allowed to be developed. त्या आरपीडीपीच्या केसमध्ये जे काही रिझर्वेशन येत असेल ते त्या त्या प्रोजेक्ट प्रपोनंटने प्रॉपर डेव्हलप करून ऑथॉरिटीला हँड ओव्हर करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी जे काही टीडीआर रेग्युलेशन्स इथे प्रोव्हाइड केले गेलेले आहे किंवा रेग्युलेशन्स रिगार्डिंग द अकोमोडेशन रिझर्वेशन आपण जे आयटीपी मध्ये स्टडी केले होते ते तुम्हाला इथे लागू करण्यात येतील. सोबतच जे काही डेव्हलपमेंट तो प्रोजेक्ट प्रपोनंट करणार त्याने अशा पद्धतीने करायला पाहिजे जेणेकरून बाहेरील व्यक्ती सुद्धा त्या पर्टिक्युलर डेव्हलपमेंटच्या फॅसिलिटीचा यूज करता यायला पाहिजे. त्यामुळे त्या आयटीपीची जी काही बाउंड्री असेल त्याच पर्टिक्युलर बाउंड्रीला किंवा फेन्सिंगला लागून तशा पद्धतीची डेव्हलपमेंट त्याने करावी जेणेकरून जनरल पब्लिक सुद्धा त्या पर्टिक्युलर अमेनिटीजचा किंवा त्या आयटीपी मध्ये दिलेल्या फॅसिलिटीचा उपयोग घेईल किंवा तशा पद्धतीने तो त्या अमेनिटीज फॅसिलिटी शिफ्ट सुद्धा करू शकतो फॉर रिस्पेक्टिव्ह फॉर द जनरल पब्लिक इझिली ऍक्सेस करता यायला पाहिजे. इन केस ऑफ रिजनल प्लान, आता ही कंडिशन होती मित्रांनो डेव्हलपमेंट प्लानच्या संदर्भात. जर का आयटीपी रिजनल प्लान मध्ये येत असेल, आरपी मध्ये येत असेल, तर तशा पद्धतीने तुम्हाला जो काही कन्सर्न डिव्हिजनल जॉईंट डायरेक्टर असेल टाउन प्लॅनिंगचा त्याच्याकडनं तशा पद्धतीच्या परमिशन किंवा त्याला एकदा कन्सर्न करूनच तुम्हाला तशा पद्धतीच्या डेव्हलपमेंट रिलोकेट करता येईल किंवा कॅरीड आउट करता येतील. सो सिम्पली दीज आर द लायबिलिटीज ऑफ प्रोजेक्ट प्रपोनंट्स. याच गोष्टी फक्त नवीन आलेल्या आहे, अपडेट करून दिल्या गेलेल्या आहे आयटीपीच्या संदर्भात. अदरवाइज बाकी सगळ्या गोष्टी ऍज इट इज तुम्ही लक्षात ठेवू शकता. क्लिअर. नेक्स्ट, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट. आता ऑक्युपन्सी सर्टिफिकेटच्या केसमध्ये सिंपल तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, अप्लिकेशन फॉर ऑब्टेनिंग द ऑक्युपन्सी सर्टिफिकेट फॉर द बिल्डिंग इन अ प्रोजेक्ट in full or part shall be submitted project proponents to the concerned branch office of a town planning or to the concerned authority. बघा, फक्त ऑक्युपन्सी सर्टिफिकेटच्या केसमध्ये चेंज काय झालाय की एकतर तुम्ही त्या टाउन प्लॅनिंगच्या ब्रांच ऑफिसला देऊ शकता, म्हणजे जो काही प्रोजेक्ट प्रपोनंट आहे सर्टिफाईड त्याच्या पर्टिक्युलर जो काही लायसन्स्ड इंजिनियर असेल, सुपरवायझर असेल, आर्किटेक्चर असेल, जो काही लीगल असेल त्याच्या पर्टिक्युलर साईनने, त्याची स्वतःची प्रोजेक्ट प्रपोनंटच्या साईनने अशा पद्धतीने ते ऑक्युपन्सी सर्टिफिकेटसाठी तो अप्लाय करू शकतो. फक्त त्याने करताना आरपीच्या केसमध्ये ब्रांच ऑफिसरकडे टाउन प्लॅनिंगच्या आणि डीपीच्या केसमध्ये त्या जी काही ऑथॉरिटी असेल रिस्पेक्टिव्ह ऑथॉरिटी त्यांच्याकडे त्याने अप्लाय करायला पाहिजे. बाकी सर्व गोष्टी ऍज इट इज आहे. पुढे जेवढेही चेंजेस असतील मित्रांनो हे सर्व फक्त तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू कन्सर्न ऑथॉरिटी ऍज द केस मे बी एवढेच तुम्हाला बघायला मिळतील. अदरवाइज सगळ्या गोष्टी ऍज इट इज आहे. लक्षात ठेवायचंय बाकी सगळ्या ज्या काही कंडिशन्स आहेत किंवा ऑथॉरिटीच्या बाबतीत जर का बघितलं, परमिशनच्या बाबतीत जर का बघितलं, तर प्रत्येक परमिशनच्या केसमध्ये किंवा जिथे राईट्स किंवा रेग्युलेशनच्या बाबतीत जर का बघितलं तर तिथे तुम्हाला कन्सर्न ऑथॉरिटी हा वर्ड तुम्हाला बघायला मिळेल. डेव्हलपमेंट प्लॅनच्या अंतर्गत तुम्हाला ऑथॉरिटी कडनं तशा पद्धतीने परमिशन घेणं किंवा त्या पर्टिक्युलर ऑथॉरिटीच्या अंतर्गत तशा परमिशन दिल्या जाऊ शकतात. आणि आरपी मध्ये जर आपण आधी बघितलंच होतं की ब्रांच ऑफिसर टाउन प्लॅनिंगचा किंवा डिव्हिजनल जॉईंट डायरेक्टर हे सगळे लोक ऍज इट इज आहे. बाकी कोणत्याही पद्धतीचा चेंज नाही. किंवा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही लास्ट 2 व्हिडिओ आणि हा एक आत्ताचा व्हिडिओ केला तरी सफिशियंट आहे. आयटीपी वर येणारे 2 किंवा 3 क्वेश्चन तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येतील. म्हणजे साधारणतः 4 ते 6 मार्क या 3 व्हिडिओज मध्ये कव्हर करून दिल्या गेले आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला काही इश्यू असेल किंवा ज्यांना तिसरी व्हिडिओ बघत असेल त्यांनी आधीचे 2 सुद्धा बघावेत. त्या व्हिडिओजवरनं हा तिसरा व्हिडिओ बघा आणि एवढीच नोट्स तुमच्याजवळ ठेवा. शुअर 100% अश्युरिटी देऊन सांगतो एक्झाम मध्ये विचारल्या जाणारे 2 किंवा 3 क्वेश्चन या 3 व्हिडिओच्या माध्यमातूनच विचारल्या जातील आणि 100% 4 किंवा 6 मार्क्स जे काही असतील ते तुम्ही इझिली कव्हर करू शकाल. क्लिअर. आय होप हे तुम्हाला प्रॉपर समजलं असेल. तर नक्कीच प्लीज कमेंट करा आणि काही इश्यू असेल
काही कंडिशन असतील किंवा काही नवीन व्हिडिओजची माहिती पाहिजे असेल तर कमेंट सुद्धा करा. आधीचे व्हिडिओज कोणते कोणते झाले, काय झाले ते माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जातील. त्यामधनं एकदा गो थ्रू करा आणि तिथे सर्वच गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर मित्रांनो थांबतोय, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओजमध्ये. नवीन आपण एक सिरीज घेऊन येतोय, त्या संदर्भात पुढचे व्हिडिओ कंटिन्यू करा. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम. हॅव अ ग्रेट डे. थँक्यू गाईज.